छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GFC. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. याचं फी स्ट्रक्चर किती आहे, तसंच गेल्या वर्षी याचा कट ऑफ काय होता, रँक नुसार तोच या वर्षी पण असू शकतो, त्यामुळे त्याचं एक माहिती घेणार आहोत. हे सर्व डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत. तसंच सीट्स किती येतं याच्याबद्दल पण माहिती घेणार आहोत. सीट किती येतं त्याच्याबद्दल पण माहिती घेणार. तर चॅनलवर जर नवीन असाल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BHMS, BVSC, PMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रल TMCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल माहिती पुरवली जाते. तर सध्या BVSC ची काउन्सिलिंग सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. त्याची 12/7/2025 लास्ट डेट आहे. जर तुमचे कोणी मित्र वगैरे असतील तर त्यांना इन्फॉर्म करा. BSc नर्सिंगची पण काउन्सिलिंग सुरू आहे. तिची लास्ट डेट 17/7/2025 आहे आणि बी फार्मसीची पण काउन्सिलिंग सुरू आहे. तिची लास्ट डेट जी आहे 14/7/2025 आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. टोटल तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये नवी मुंबईमध्ये जे टोटल सीट आहेत 150 सीट आहेत. त्याच्यापैकी जे 127 आहेत ना ते कॅप राऊंड थ्रू फिल केले जातात आणि 23 जे आहे का नाही इन्स्टिट्यूशनल कोटा थ्रू फिल केले जातात. त्याच्यात तेरणा मेडिकल कॉलेज जे आहे त्याची जे फी स्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया, नंतर कट ऑफ बद्दल बघूया. तर तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबईमध्ये जे आहे फीस जे आहे ओपन कॅटेगरीसाठी जे फीस आहे ना टोटल हे 13,48,000 एवढी फीस आहे. त्याच्यामध्ये जे आहे कॉलेजची फीस जी आहे 8,98,000 आहे. त्याच्यामध्ये जे आहे डिपॉझिट मनी 50,000 आहे आणि त्याच्यानंतर हॉस्टेल फी 1,75,000 आहे आणि त्याच्यानंतर मेस चार्ज 1,30,000 आहे आणि हॉस्टेल डिपॉझिट आहे रिफंडेबल ते पण 95,000 आहे. डिपॉझिटच 50,000 आणि 95,000 एवढं डिपॉझिट आहे. तर टोटल 13,48,000 फीस पडते. EWS आणि SOS EBC कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये टोटल जे फीस आहे 8,99,000 एक पडते. त्याच्यामध्ये जे आहे सेम हॉस्टेल चार्जेस सेम आहे, तर म्हणजे हॉस्टेलचे 4 लाख रुपये तुम्हाला वर्षाला लागतील. त्याच्यानंतर जे फीस आहे त्याची कॉलेजची फीस आहे 4,49,001 रुपया. त्याच्यानंतर डिपॉझिट 50,000 रुपये प्रत्येक कॅटेगरीला सेम आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे ते रिफंड येतं पण ते तुम्हाला डिपॉझिट करावं लागणार. OBC कॅटेगरीची जी फीस आहे 4,89,811 आहे. त्याच्यानंतर जे आहे हॉस्टेलचे पण सर्वांना सेमच आहे. सर्व कॅटेगरीमध्ये 4 लाख रुपये तुम्हाला वर्षाला हॉस्टेल भरावं लागेल. तर OBC कॅटेगरीची टोटल फीस लागते 9,49,819. VJNT SC BC कॅटेगरी आहे त्याला जे फीस आहे टोटल 5,31,637 एवढी फीस आहे. त्याच्यामध्ये जे आहे SCBC म्हणजे याच्यामध्ये पण मुलींची जी फीस माफ त्यांना पण एवढीच फीस लागणार 81,637 रुपये. त्याच्यानंतर जे आहे त्यांचं 50,000 डिपॉझिट आहे. त्याच्यानंतर हॉस्टेलची फीस सेम आहे, तर त्याला 5,31,637 आहे. SC ST कॅटेगरीला डेव्हलपमेंट फीस व ट्युशन फीस माफ राहते, त्यामुळे त्यांना टोटल 4.5 लाख रुपये वार्षिक फीस पडते. NRI जे कोटा आहे तर त्यांनी हॉस्टेलमध्ये राहिला असेल तर हॉस्टेलमध्ये नसेल राहिले तर तुम्हाला बाहेर पण राहायला जमते. NRI कोटाची फीस जास्त आहे हे तुम्ही बघू शकता. NRI कोटामध्ये 44,90,000 लागतात वर्षाची फीस. त्याच्यामध्ये 40,81,815 जी आहे ट्युशन फीस आहे आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फीस आहे ते 4,08,185 आहे. एरवी डेव्हलपमेंट फीस 81,737 रुपयेच आहे. त्याच्यानंतर डिपॉझिट सेम चार्जेस बाकी हॉस्टेल मेसचे, तर टोटल 49,040 एवढे लागते. तर आता थोडक्यात माहिती घेऊया याचा कट ऑफ किती होतं गेल्या वर्षी जे SC कॅटेगरी त्याला 1,43,194 या कॅटेगरी पर्यंत कॉलेज मिळालं होतं. ST कॅटेगरी 3,37,838. नंतर VJ कॅटेगरी 90,766. NT1 कॅटेगरी 1,05,179. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर NT2 कॅटेगरी 68,840. त्याच्यानंतर NT3 कॅटेगरी 61,886. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी जे आहे त्याच्यामध्ये 53,999. SCBC कॅटेगरी 78,940 आणि ओपन कॅटेगरीमध्ये 50,984 आणि जे NRI कोटाचा कॅन्डिडेट होता तो त्याला जे 8,74,944 या रँक पर्यंत कॉलेज मिळालं होतं. NRI कोटामध्ये तुम्ही बघू शकता फीस जी आहे ती 4-5 पट पडते ओपन कॅटेगरीच्या. त्यामुळे जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर विचार करून करा. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.